आपण नेहमी सँडविचसाठी पुदिना चटणी बनवतो, पण ही चटणी जरा हटकी आहे. ओलं खोबरं आणि पुदिना घालून बनवलेली चटणी आहे. ताटात आपण लोणचं घेतो ना, तसंच खोबरा पुदिना चटणी पण डाळ चपाती भाजीबरोबर घ्यायची. ही चटणी जेवणाची चव अजून वाढवते. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला रेसिपीचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. माझ्या चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला पुदिनाची चटणी दाखवणार आहे, पण त्यात एक ट्विस्ट आहे, म्हणजे खोबरं घालणार आहे, ओलं खोबरं घालणार आहे मी त्यामध्ये. ओलं खोबरं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना असे मिळून मी झटपट ओल्या खोबऱ्याची पुदिना चटणी दाखवणार आहे. तर चला पाहूया. हे सर्व मी धुवून घेतलेलं आहे स्वच्छ व्यवस्थित. कोथिंबीर घालूया आपण. हा पुदिना आमच्या घरचाच आहे आणि बाल्कनीमध्ये कुंडीमध्ये लावलेला आहे. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या स्वादानुसार किंवा चवीप्रमाणे घालू शकता. तिखट समजा पाहिजे असेल तर तुम्ही एक डार्क हिरवी मिरची पण घालू शकता ह्याच्यामध्ये. लसूण मी 5 पाकळ्या घालते. अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी. अर्धा चमचा मीठ घेतले. आता ही मी चटणी वाटून घेते आहे. आपली चटणी वाटून झालेली आहे. आता मी बाउलमध्ये ट्रान्सफर करते. हे मी आता तडका देणार आहे त्या चटणीला, तर त्यासाठी मी तेल गरम करते थोडं. अर्धा चमचा मी मोहरी घालते. थोडंसं आपल्याला हिंग घालायचं आहे, थोडा एकदम चवीसाठी, आणि थोडीशी हळद. आपली ओल्या खोबऱ्याची पुदिनाची चटणी रेडी आहे.